नमस्कार मंडळी. आजचा आहे दुबईतील दिवस 3रा आणि टूरचा दिवस 2रा. आता आम्ही सुरुवात करत आहोत ती डॉल्फिन एरियमपासून. तर डॉल्फिन एरियम एक टोटली ऑलटुगेदर वेगळी जागा आहे. तिकडे जाऊन मस्तपैकी डॉल्फिन शोज बघणार आहोत. 11, 2 आणि 6चा स्लॉट आहे. तर आम्ही 11च्या स्लॉटला जात आहोत. तिथून मग व्ह्यू ऑफ पाम आहे. तर तो जे पाम्स त्यांनी बनवलं आहे ना, तो व्ह्यू ऑफ पाम आहे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी 7, 7:30चा शेवटचा आमचा असेल. तो आहे फ्युचर म्युझियम, म्हणजे म्युझियम ऑफ द फ्युचर ते आहे. त्यामुळे असं रिलॅक्स्ड आहे, बट खूप टाईम गॅप्सनी आहे. कारण पाम जुमेर जो व्ह्यू ऑफ पाम आहे तो 3:30च्या आधी सांगितलं आहे करायला. 11चा हा स्लॉट झाल्यानंतर ते झाल्यानंतर मग खूप मोठी गॅप आहे मध्ये. तर बघू कसं होतं आहे ते. आज मंडे आहे, आज इकडे वर्किंग आहे. पब्लिक बाहेर पडलेली आहे ऑलरेडी कामाला. आम्ही पडतोय भटकायला. सो आता आमची नेक्स्ट जर्नीचा जो पॉईंट आहे तो आलेला आहे. दॅट इज डॉल्फिन एरियम. तर आता तिकडे आत जाऊया, तिकीट्स वगैरे काढूया आणि मग आपण सुरुवात करूया डॉल्फिन शो एन्जॉय करायला. लेट्स गो. कंपल्सरी रूल्स अँड रेग्युलेशन्स हे बघून घ्या. त्याच्यात जे नाही आहे ते नाही आहे. थोडं क्लोजअप. तर फायनली सिन्स आमचे तिकीट्स ऑलरेडी बुकड होते, त्यांनी इकडे स्कॅन केलं आणि आता मी डॉल्फिन एरियम बघायला आत आलेलो आहोत. तर मग चला आता डॉल्फिन एरियमचा जो एरिया आहे तो सगळं बघूया. सो दॅट्स दुबई डॉल्फिन एरियम त्या साईडला. आता रिझर्व सीट्स असतात की नाही ते माहीत नाही, बट आमच्या तरी तशा आहेत. तर मग बुकिंग वगैरे करताना तुमच्याकडे टूर एजंट असेल किंवा जेव्हा तुम्ही स्वतः बुकिंग करत असाल तर या स्वतः तुम्हाला सगळं बघावं लागेल. मी व्हिडिओमधनं एक सांगेन आणि तसं नाही झालं तर मग तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. दिसतंय ना व्यवस्थित. तो फायनली आता आपण आलेलो आहोत 11च्या शोला डॉल्फिन एरियमला. आमच्या हॉटेलपासून हार्डली 10-15 मिनटावरच होतं हे. आणि सध्या तरी सगळं रिकाम आहे बघा. आपले तिकीट्समध्ये शौनक आपल्याला त्यांनी ग्रीनवर बसायला सांगितलं. काय झालं? आपलं तिकीट बघून तिने आपल्याला ग्रीन सीट्सवरती बसायला सांगितलं. सो मे बी देअर विल बी डिफरन्स, रेड सीट्स, ग्रीन सीट्स असं काय असेल. आणि खालच्या सीट्स मला ते VIP होते जास्त असणार आहे. खालचे VIP नाही आहेत रे. फर्स्ट कम फर्स्ट बेसिस. अच्छा, सेंटरचं ते हे आहे. VIP आहे. ओके, सेंटरवाले. फाईन. तर बघूया. ते डॉल्फिन्स तर छान दिसत आहेत. मला वाटतं की मागून थोडंसं हे दिसेल. नाही पण चांगलं दिसतंय. चला आता आपण बघूया शो आणि कसं आहे ते कळेलच. I will be with you with my partner MC Kerasu. Now, one more time on the screen. Nicholas Cage. माझा वर्षाचा आणि अथर्वचा हा पहिला अनुभव होता. आधी आईबाबांनी बघितलेला, आय गेस इन थायलंडला बघितला होता डॉल्फिन शो, पण आम्ही हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला. अँड आय मस्ट से इट वॉज रिअली गुड. इकडचे जे होस्ट होते, इकडचा जो स्टाफ आहे, त्यांनी हा सेशन इतका इंटरॅक्टिव्ह ठेवला की नकळत आम्ही सगळे कधी त्या शोचा भाग झालो हे कळलं पण नाही. अँड देन कम्स द डॉल्फिन्स आणि तिथून पुढे जी धमाल होती ती बघण्यासारखी होती.
down, fly. Ocean Luna, fly. Bibi, welcome to Dubai! Whoa, whoa, whoa! Super! तर हा सगळा ह्या डॉल्फिनेरियमचा आसपासचा परिसर आहे. आता आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की याच्या आतमध्ये डॉल्फिनेरियमच्याच आतमध्ये इथे छोटंसं एक बर्ड पार्कसाठी पण त्यांनी जागा केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर फोटोज काढायचे असेल तर असं मस्त ओपन लॉन आहे. आतमध्ये काहीतरी चिल्ड्रन्स पार्क आहे, बट आय डोंट थिंक सो ते ओपन आहे, कारण तिथे कोणी दिसतसुद्धा नाही आहे. तर जर एकंदरीत जर तुमचा हा पहिला एक्सपिरियन्स असेल डॉल्फिन शोचा तर तुम्ही नक्की एन्जॉय कराल. बट ह्याच्या आधी जर तुम्ही कधी असा डॉल्फिन शो बघितला असेल, जसं माझ्या मते थायलंडला होतो, सिंगापूरला आहे, तर तुमच्यासाठी इट्स लाईक अ सेम थिंग, इट्स अ रिपीट थिंग और इट्स अ मेमरी. बट खूप छान त्या लोकांनी सगळ्यांना सांभाळून घेऊन करतात. सील आहे एक तिकडे, 2-3 डॉल्फिन्स येतात आणि द वे दे कम्युनिकेट, वे दे रिस्पेक्ट, खरंच बघण्यासारखं आहे. तर आता नेक्स्ट आहे व्ह्यू ऑफ द पाम, तिकडे जायचं आहे. आणि व्ह्यू ऑफ द पाम नंतर मग आहे म्युझियम ऑफ द फ्युचर. तर आम्ही मगासपासून ट्रॅव्हल करतो आहे ना, इकडचे रस्ते जवळपास 6 लेनचा रोड आहे हा. 6 लेन एक साईड, 6 लेन दुसरी साईड आहे आणि सगळे व्यवस्थित त्या लेनमधनं ट्रॅव्हल करत आहेत. काही खड्डे नाही आहेत आणि स्पीड एकदम काय म्हणतात ना व्यवस्थित आहे प्रत्येक गाडीचा. सगळ्यात खतरनाक गोष्ट जिकडे दिसते ना ती म्हणजे हे बघा, हे बायकर्स दिसत आहेत. हे ना इकडचे फूड डिलिव्हरीवाले जे असतात आपल्याकडे झोमॅटो वगैरे त्या पॅटर्नचे येते. तलबत आहे, नून आहे, करीम्स आहे, असे अनेक प्रकारचे इकडे हे डिलिव्हरी बॉईज आहेत. आणि ती लोक या 6 लेनच्या रोडवरनं सुसाट गाडी घेऊन जातात. आणि जस्ट इमॅजिन दुपारचं 12:30-1 वाजताच्या उन्हात ती लोक घेऊन जात आहेत. स्पीड पण त्यांचं सुसाट आहे आणि तरी पण सेफली सगळं चाललं आहे. टचवूड. तो फायनली वी आर ॲट दी पाम जुमेरा आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला जुमेरा मॉल आहे ना, इकडे यावं लागतं आणि तिथून मॉलमधनंच एंट्रन्स आहे इकडे जायला. आणि तुम्ही इकडे येऊन तिकीट्स बाय करू शकतात. आणि आमच्याकडे ऑलरेडी प्री बुक तिकीट्स होते, त्यामुळे आम्ही डायरेक्ट क्यूमध्ये आलेलो आहोत. आणि काहीतरी 100 AED to 200 AED असं काही रेंज आहे तिकीटचा. बट इट्स बेटर यू चेक इट. आणि स्वतःहून जर तुम्ही टूर करत असाल तरी तुम्हाला स्वतःलाच इन्व्हेस्टिगेट करावं लागणार. आणि तुम्ही जर टूर बरोबर येत असाल तर मग त्याचं टेन्शन नाही, कारण तुमचं ऑलरेडी सगळं बुक झालेलं असतं. तर चलो आता आपण जाऊया. कालपासून फक्त क्यूमध्येच उभे होतो मी, तरी हा बेटर आहे. मॉलला एंट्री केल्यानंतर अवघ्या 2-3 मिनटात तुम्ही इकडे पोचतात. बेसमेंटवरनं Gला यायचं आहे, Rवर यायचं आहे आणि इथून तुम्ही पुढे वरती जातात ते बघायला. Great Wall stretches 5.3 kilometers east to west and 5 kilometers north to south. The internal palm shape stretches 3.9 kilometers east to west and 4 kilometers north to south. 120 million tons of sand was brought from the ocean to build the 17 fronds in the shape of a palm. तर आता फायनली आपण आलेलो आहोत 52nd फ्लोअरला द व्ह्यू ऑफ द पाम बघायला. इथे येण्यासाठी पण तशी क्यू होता, बट नॉट ॲज वर्स्ट ॲज आपण बुर्ज खलिफाला बघितलं तसा. ही सिटी आहे आणि तिकडे बघा ते तुम्हाला दिसते हे सगळे ते पाम्स आहेत. तर ना इथे येण्यासाठी किंवा बुर्ज खलिफाला ना इकडे तुम्ही ना बुकिंग करताना ही एन्क्वायरी करा की फास्ट ट्रॅकची काय फॅसिलिटी आहे का, VIP काय आहे का. कारण हे ऑप्शन्स जेव्हा असतात ना तेव्हा रेट्स काय असण्यापेक्षा तुमचं काम किती इझी होईल हे बघण्याची गोष्ट आहे. लुक ॲट दिस व्ह्यू. ही जी खालती दिसते ही मोनोरेल
काल या मोनोरेलने आपण ट्रॅव्हल केलं होतं. ही मोनोरेल 4-5 स्टेशन्स कनेक्ट करते फक्त. तिकडे समोर दिसते दॅट्स बुर्ज अल अरब 7-स्टार हॉटेल, द ओनली 7-स्टार हॉटेल इन द एंटायर वर्ल्ड. सो बेसिकली खूप टेक्निकली लोक खेळली आहे तिकडे सगळीकडे. तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन येतात जो एकदम जनरल आहे किंवा इकॉनॉमिकल आहे. इथे आल्यानंतर कळतं की अरे थोडं जास्त शेल आउट करू शकतो. मग बरेच लोक इकडे येऊन थोडंसं जास्त शेल आउट करतात आणि मग तुम्हाला व्यवस्थित व्ह्यू मिळतो. पुन्हा पण जर एखादा व्ह्यू बघूया चांगला आहे नाही आहे, बिकॉज तुझं पामचा व्ह्यू आहे तोच सगळी मॅजिक आहे खरी. फायनली द व्ह्यू आपल्याला मिळालेला आहे. हा बघा अगेन तोटाचाच व्ह्यू आहे, बट स्टील इट्स बेटर. हे बघा तर आता फायनली द व्ह्यू ऑफ द पाम बघून झाल्यावर तिथेच मॉलमध्येच आपल्याला यायचं आहे. आणि तिकडेच एक छोटंसं इटरी म्हणून आहे. एकदम लिमिटेड फूड जॉईंट्स आहेत, म्हणजे नाही म्हटलं तर मॅकडी, KFC, पिझ्झा हट, एक चायनीज आहे, एक जॅपनीज आहे, दॅट्स इट. व्हेजला एवढे ऑप्शन्स विशेष दिसत नाही आहेत, बट नॉनव्हेजसाठी तर घेऊ शकतात. आता मी आमची ऑर्डर दिलेली आहे. अथर्वनी काहीतरी त्याने नेहमीचा बर्गर घेतला. आम्ही पिझ्झा हटमधनं पिझ्झा ऑर्डर करतो आहे, म्हणजे ऑर्डर दिलेली आहे. ते खाऊ आणि मग आता निघू परत आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला. इथे एक आणखीनची मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ना, ती म्हणजे की इथे जरी किंग रूल आहे तरी कोणत्याही मिनिस्टरचे किंवा रॉयल फॅमिलीचे उगाच मोठे मोठे फ्लेक्स लावलेले नाही आहेत. आणि त्याचबरोबर जे काही त्यांच्या मिनिस्टरची लोक आहेत त्यांचेही काही असे उगाच फ्लेक्स लावून आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असं उगाच काहीतरी लिहून वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी लिहून त्यांचं कुठेही एक पण ठिकाण तुम्हाला असं दिसत नाही. जे फ्लेक्स आहेत ते फक्त आणि फक्त ॲडव्हर्टिजमेंट बोर्ड्स आहेत, दॅट्स इट. ही लोक जगाच्या खूप पुढे प्रगती करत चाललेली आहेत. खरंच बरं वाटतं. म्हणजे जरी आपण म्हणतो की इस्लामिक कंट्री आहे सगळं आहे, बट इथे जे डिसिप्लिन आहे इथून काय शिकण्यासारखं भरपूर आहे. ते नक्की शिका. तर 2 दिवस आम्ही आता फिरतो ऑलमोस्ट, कारण तिसरा दिवस आहे रादरचे. एकाच ठिकाणी किंवा 2 ठिकाणी आम्हाला फक्त व्यवस्थित किंगचा फोटो व्यवस्थित दिसला, त्याच्यानंतर नाही. उगाच प्रिन्सेस आणि किंगचे फोटोज जाऊन उगाच काहीतरी त्यांनी हे केलेलं आहे नाही. हे बेस्ट आहे, बेस्ट. तर मित्रांनो, हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवत आहोत. तुमच्यासाठी पुन्हा एकदा व्ह्यू ऑफ द पाम बघा तुम्ही मस्तपैकी. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, आणि ते पण द म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.